दरवर्षी आपल्या परीक्षेला विविध संमेलनावर प्रश्न येतात, विविध संघटनेच्या संमेलनावर आपल्या परीक्षेला प्रश्न येतात. मग लक्षात घ्या, ब्रिक्सचं अध्यक्षपद 2026 हे भारताकडे आलेलं आहे. म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून आता ब्रिक्सचं अध्यक्षपद हे भारताकडे असणार आहे. मग 18वं ब्रिक्स शिखर संमेलन हे आता भारतामध्ये होणार आहे आणि यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाणार की 18वं ब्रिक्स शिखर संमेलन हे कुठं होणार आहे? आपल्या भारतामध्ये होणार आहे. आणि हे हस्तांतरण, हे अध्यक्षपद हे आपल्या ब्राझील कडून आपल्या भारताला देण्यात आलेलं आहे. मग हे 17वं ब्रिक्स संमेलन, जे ब्रिक्स शिखर संमेलन हे ब्राझीलला झाले होते आणि आता 18वं कुठं होणार आहे? भारतामध्ये होणार आहे. ब्रिक्सची स्थापना 2006 ला ब्रिक्सची काय झाली? स्थापना झाली. ब्रिक्स मध्ये 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्याने सध्याचे एकूण सदस्य देश 11 देश आहेत. 11 हे सदस्य देश आहेत आणि 5 हे फिक्स देश आहेत. म्हणजे बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. असे 5 फिक्स आहेत आणि इतर 6 हे अस्थायी आहेत. असे टोटल 11 सदस्य देश आहेत ब्रिक्स मध्ये. आणि ब्रिक्सचं ह्या वर्षीचं अध्यक्षपद हे आपल्या भारताकडे आलेलं आहे. मग लक्षात घ्या, ब्रिक्स जगाच्या 45% GDP आणि 50% लोकसंख्या कव्हर करणारा हा एक राष्ट्रांचा समूह आहे. म्हणून यावर परीक्षेला दरवर्षी प्रश्न येतो आणि इथून पुढे पण येणार. अशाच प्रकारे चालू घडामोडीच्या अजून नवीन माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.